नमस्कार दोस्तों, मैं हूं इकबाल खान और आप देख रहे हैं मुंबई समय न्यूज़। आइए हम चांदीवली की कुछ खबरें जानते हैं। से आप यहाँ पर अपनी दावेदारी ठोक रहे हैं, जहाँ पर आप देखा जा रहा है कि महानगरपालिका चुनाव जिसमें एक वर्तमान विधायक के तरीके से अगर देखा जाए तो इस सीट को भी पक्की मानी जा रही है। क्या क्या समस्याओं को लेकर आप जो है आज जमीनी स्तर पर उठते हो? सर्वप्रथम जय महाराष्ट्र। मला सांगू इच्छितो की इकडे शिवसेनेचे 20 वर्षाचे नगरसेवक होते, ह्याच्या अगोदर अजूनही नगरसेवक होते, पण गेले 4 वर्षामध्ये सन्माननीय आमदार दिलीप मामा लांडे यांच्या माध्यमातून केलेली कामं तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपण प्रभाग क्रमांक 158 मध्ये सन्माननीय आमदार दिलीप मामा लांडे यांच्या माध्यमातून 166 कामं केली आहेत नागरी सुविधाची। त्याच्यामध्ये तुम्ही सर्वात प्रथम बघत असाल मोहिनी पाटलांचा रोड, जो एक होता ना भूतोन भविष्य मोठं काम आहे। नंतर बाकीचे इतर प्रभागाचे रोड असतील, कॉन्क्रिटीकरण असेल, ड्रेनेजच्या लाईनी असतील, या इतर भागामध्ये जेवढ्या बिल्डिंग्स आहेत त्याच्यामध्ये ड्रेनेजचं काम, पेवर ब्लॉकचं काम, बिल्डिंगच्या वरचं शेडचं काम, असं कुठचंही काम पेंडिंग न ठेवता सन्माननीय आमदार दिलीप मामा लांडे यांच्याकडे जेवढी कामं सुचवली होती ती आपल्या माध्यमातून लोकांच्या नागरिकांच्या माध्यमातून आपण ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय। कमीत कमी किती म्हणजे तुम्हाला मत मिळायचं ते आसपास आहे? बघा कसं आहे, जनता जनार्दन सन्माननीय आमदार दिलीप मामा लांडेवरती विश्वास ठेवून 2019 मध्ये जे मतधिक्य होतं त्या मतधिक्यापेक्षा या निवडणुकीमध्ये सन्माननीय आमदार दिलीप मामा लांडेंवरती भरघोस मतांनी त्यांना या प्रभागामधून मत दिलंय। तुम्हाला सांगू इच्छितो, जवळजवळ या प्रभागामधून सन्माननीय आमदार दिलीप मामा लांडे धनुष्यबाण चिन्हावरती त्यांच्या डोक्यावर आशीर्वाद ठेवून या प्रभागात त्यांना 11,780 जवळजवळ मतं भेटली। अपेक्षा आहे की ही प्रभागाची जनता केलेली कामं सन्माननीय आमदार दिलीप मामा लांडे यांच्या माध्यमातून आमच्या सांगण्यानुसार, जनतेच्या विश्वासानुसार केलेले कामांच्या माध्यमातून जवळजवळ 10,000च्या मतधिक्यापासून पर्यंत आम्ही पोहोचू। युवा लोकांना जोडण्यासाठी आणि त्यांना म्हणजे चांगले एक शिक्षणासाठी आपले काय विचारधारा आहे ज्यांना तुम्ही आपल्या बरोबर जोडू शकताय, म्हणजे सांगा। सन्माननीय आमदार दिलीप मामा लांडे यांच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे एक रिझर्व प्लॉट आहे आपल्याकडे। त्या प्लॉटवरती कॉलेजचं बांधकामाला सुरुवात करत आहोत, जेणेकरून डिग्री कॉलेजसाठी इकडच्या युथला बाहेर जाता कामा नये। क्रीडांगणचं तुम्ही बघितलं असाल, मीनाताई ठाकरे माध्यमातून गार्डनच्या माध्यमातून तिकडे एक मोठं दिलीप मामांच्या विजन मध्ये एक चांगलं सुसज्ज क्रीडांगण तिकडे आपण बनवण्याचा प्रयत्न करत आहोत। ते लवकरच पूर्ण करून आपण ते लोकांच्या सुपूर्द करणार आहोत। त्याच्यानंतर रायजा गार्डन, इकडेही आपण क्रीडांगणचं टेबल टेनिस असेल, क्रिकेटसाठी हे असेल, नंतर व्हॉलीबॉल असेल, हे असे विविध प्रकारचे ग्राउंड मध्ये आपण कामं करून दिलेली आहेत। म्हणून युथला अट्रॅक्ट करण्यासाठी आणि तुम्हाला माहिती आहे जवळजवळ आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण युथचं भविष्यासाठी त्यांचे कोचिंग क्लासेस जवळजवळ आपण त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध प्रकारचे शिबिर ठेवतोय आणि युथच्या नशामुक्तीपासून युथ कसा लांब राहील। तुम्हाला सर्वात मोठा विषय तुम्हाला माहिती आहे की चांदोली विधानसभेमध्ये गेले 3 वर्षामध्ये सन्माननीय आमदार दिलीप मामा लांडे यांनी उचलून धरलाय की इकडची जे नशाचं जे हे प्रकरण वाढलंय त्याच्यापासून युथ कसा लांब राहील आणि त्यांच्या फॅमिलीना कसं आपण सपोर्ट करून या सगळ्या गोष्टींपासून आपण कसा आळा घालता येईल। पोलीस माध्यम असतील, प्रशासन माध्यम असेल, तुमच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून असतील, या आमच्या विविध प्रकारचे शिबिर असतील, या माध्यमातून आपण सर्व प्रकारचे युथला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतो। सर, कसं आहे की जमिनी स्तरावरती काही असं काम आहे ते आता म्हणजे पूर्णपणे झालेले नाही, असं काय काम आहे ते सांगू शकतो का? 100% मी तुम्हाला सांगतो, काही सोसायटीज मध्ये अजून नागरी सुविधाची कामं पेंडिंग आहे, पण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी लोकांना, मी जनतेला भेटतोय, त्यांच्या दरवाजात जाऊन त्यांचे आशीर्वाद घेत असताना आताही मी त्यांना एक सांगतोय की दर शनिवारी सन्माननीय आमदार दिलीप मामा लांडे यांच्या माध्यमातून जनता दरबार असतो। मी तर नगरसेवक नाहीये, पण आजपर्यंत जी कामं केली ही सन्माननीय आमदार दिलीप मामा लांडे यांच्या फंडातूनच आपण काम करत आलो। तर आताही मी लोकांना हेच अपील करतोय की लवकरात लवकर आपण जी कामं आपल्याला पेंडिंग असतील, जी नागरी सुविधाची कामं सोसायटीमध्ये पेंडिंग आहे, जसं चाळीचं ड्रेनेज लाईन असेल, चाळीचं लालीकरण असेल, टॉयलेट असेल, सोसायटीचे ऑफिस असतील,
हे सगळं कामं आपण एक पत्राद्वारे सन्मान्य आमदार दिलीप मामा लांडेंपर्यंत पोहोचवावी. सागर तुळसकर एक कार्यकर्ता म्हणून ती पूर्ण करून देण्याची जबाबदारी शाश्वती देते. आपके तरफ से कोई एक बार फिर होतो हां पानी दे दो, होतो ना. पानी दे दो. अभी ये वाइट तो अपना हो गया. अभी मैं सोच रहा हूँ और नज़दीक जाता हूँ, इसी से क्लोज मार देते हैं. नहीं रुको ना, थोड़ा क्वेश्चन है अभी थोड़ा सा. हाँ वही, क्योंकि सवाल इससे भी पूछना है, वो थोड़ा शेकी लग रहा है मेरे को. इसका फ्रेम भी वाइट अच्छा लग रहा है. नहीं फ्रेम में पूरा आ रहा है. हाँ ये पूरा आ रहा है, बट सवाल जब पूछेंगे तो ये छोड़ के वो वाला शॉट लग जाएगा, वो जो क्लोज में है. बीच में ये लग जाएगा करके, जब ये सवाल का सब क्वेश्चन का आएगा टक करके ये लग जाएगा. फिर बाद में जो ये बोल रहे हो वो वाला आपण गोष्टी माग करा. म्हणजे ते एवढ्या वर्षापासून तिथं जे आहे काय कामं आहे ते पूर्ण एवढं ये तोड़ दिया है. पानी में टूट गया मेरा करते होते. चलो ठीक है, हाथ से करें. मैं सोच रहा हूँ अभी ये हो गया, ये वाइट में इतना हो गया. नहीं नहीं वाइट इसी को क्लोज लगा देते. ये वाइट नहीं है. ये पूरा वाइट ही है. क्या है क्या के लिए ऐसा? देखो नहीं नहीं चलो मेरे में से मिल जाएगा तुम्हें. नहीं नहीं, अरे ठीक है ना. ये वाइट रहेगा. जब तुम सवाल पूछ रहे हो हाँ. ये वाला शॉट लगेगा, ये वाला. और जब वो जवाब दे रहे हाँ. तो क्लोज लग जाएगा, वो एक पैम्पलेट है मेरे को, पैम्पलेट है ना. हाँ एक मिनट सही. पानी दे दो उनको, पानी पी ले ये जाए. ये मला कौन दे उनको एक मेरे को दे दो. समझ गए ना. ठीक ठीक ले लो. जब सवाल हम लोग नहीं पूछ रहे, तुम पूछ रहे हो, तो वाइट लग जाएगा, है ना. और जब वो जवाब दे रहे तो भी क्लोज भी दिखना चाहिए. ऊपर ये तीनों दोनों मोबाइल शरद कालसेकर का फोन आएगा. शरद कालसेकर फोन किधर है मेरा? साइलेंट पे है ना. फोन आएगा तो शरद कालसेकर का आया ना. नहीं है. हाँ. सीधे की जमीन है. असं थोडं सांग ते बोलून मग तुम्ही आपले वाक्य बोला. ओके. अच्छा ये जो हमने पूछा ये मराठी में इसीलिए हम लोग हिंदी में करेंगे, क्योंकि यहाँ हिंदी मराठी में इशू नहीं है. मैं हिंदी मराठी मेरा मराठी इतना क्लियर है कि हिंदी में बोलता हूँ. नहीं क्या है, सर्व समझ में आपको जाएगा. ठीक. थोड़ा मिक्स ऐसा कुछ नहीं है. चले हिंदी के आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की गेले 20 वर्ष आपण एका अशा माणसावरती विश्वास ठेवून मतदान केलंय ज्यांनी विभागाच्या विकासासाठी आजपर्यंत मला वाटते कुठचे प्रयत्न केले नसतील. तुम्ही स्वतःचा विकास खरोखर त्यांनी केलाय. तुम्ही त्यांची प्रगती बघितली असेल की कुठून कुठपर्यंत गेले. तर एक सर्वसामान्य कार्यकर्ता सन्मान्य आमदार दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून सन्मान्य जनतेशी, मायबाप जनतेशी एकच विनंती करेन की जसं त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला एकच संधी देऊन बघा. त्या संधीला सार्थ नाही ठरलं, एवढी कामं केली आहेत. 166 कामं मी तुम्हाला दाखवू इच्छितो या आमच्या अहवालानुसार, की ह्या अहवालामध्ये तुम्ही बघत असाल की आम्ही केलेली कामं याच्यामध्ये आम्ही प्रकाशन केली आहे. जवळजवळ 166 कामांचं याच्यामध्ये प्रकाशन केलं. तुम्ही हे जेवढी कामं नमूद केली याच्यामध्ये हे तुम्ही त्या जागेवर चेक करू शकता जाऊन ही कामं झाली आहेत की नाही झाली. आणि मी एकच विनंती करेन की हा वॉर्ड लेडीज ओबीसी झाल्यामुळे माझी स्वतःची आई उभी आहे, म्हणजे सागर दादा उभा आहे तुमचा. धनुष्यबाण चिन्हावरती विश्वास ठेवून, मामांवरती विश्वास ठेवून प्रभागामध्ये
विकासासाठी डेव्हलपमेंटसाठी धनुष्यबाण चिन्हाला निवडून द्या. तुळसकर आईंना निवडून द्या आणि विश्वास ठेवून सागरदादांच्या डोक्यावर हात ठेवून तुळसकर मामींच्या डोक्यावर हात ठेवून आपला मायबाप जनतेने भरघोस मताने यावेळी धनुष्यबाण चिन्ह निवडून आणा. झालं ना? आता हा एकच ठेवा कारण हा चांगला वाटतो. कसं आहे तो टेबलची दिशा आहे म्हणजे अशी करायची. आपण ते पण कसं आहे ना हे नाही तर हे सॅम्पल आपल्या इकडे आहे. रिफ्लेक्ट करना ना इधर हा रिफ्लेक्ट हे इकडे reflect होतं बरोबर. अगर इधर भी रहेगा हाँ मतलब वो ये सही है ये कैसा वाइट में मिलता है ना हाँ इसके लिए मिल रहा है. इसलिए उधर रखा. उधर लाइट मारेगा ना उधर से या तो उधर पीछे बैकग्राउंड में पड़ता प्लस ऑफिसर इकडचं ते हे एक पर्दा उधर मारो बैकग्राउंड में और एक चीज और कभी एक आंख लाई देना फेस के लिए इधर खाली लगवा के हाँ वो नहीं उसको बोला है उसको अभी ये सीलिंग खाली इधर पण फेस म्हणजे पे आपण हे पण message सांगता येते सत्य वगैरे. झालं उठू ना. हो झालं. अजून काय आहे तुमचा मनात जर बोलायचं काय म्हणजे क्वेश्चन मार्क आहे आवाज का? दे. आपण कामाच्या जोरावर लोकांकडे वोट मागतोय. कामाच्या जोरावर लोकांकडे मतं मागतोय. ये वो कचरा आता हे म्हणजे कसं आहे हे आपले कॉन्फिडन्स आहे.